हॅलो नमस्कार, कशात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे। आज आहे माझी वेडिंग ॲनिव्हर्सरी 5th आणि मी बनवते आहे आदित्यसाठी केक आणि खूप कन्फ्युजन झाले कारण की खूप दिवसानंतर मी केक बनवते। खूप दिवसानंतर मला लिटरली कढईमध्ये कसं प्रोसिजर आहे ते सुद्धा आठवत नाही। त्यामुळे बरेचसे व्हिडिओज इकडचे तिकडचे बघून मी केक बनवायचं ठरवलं आणि मला बरेचसे ऑप्शन आता सध्या क्रिसमस आहे त्यामुळे क्रिसमस केकचे आले। तसं तर मी 2-3 दिवसापासून ठरवत होते की क्रिसमस केक बनवूयात, पण माझा क्रिसमस केकचा काही संबंध नाही। मी कधी खाल्लेलाही। अरे कहना क्या चाहते हो? होल वगैरे किंवा ऑरेंज ज्यूस टाकून असं त्याच्यात सोक करून अशा भरपूर काहीतरी रेसिपीज बघितल्या। काल थोडेफार ऑरेंज ज्यूस मध्ये ड्राय फ्रुट्स भिजवून ठेवलेले आणि मला तसं तर कुछ तो गडबड आहे। भीती वाटते की हे असं ऑरेंज ज्यूस ते पण टेट्रा पॅक वालं ते भिजवून ठेवायचं त्याच्यात आणि त्याच्यानंतर काहीतरी भयंकर असं काय बाय बाय टाटा गुड बाय गया काहीतरी नको व्हायला। केक नॉर्मल झाला म्हणजे बरं वाटेल। तसं मी सेफ साईड म्हणून बाहेरून केक मागून ठेवलाय जो नेहमी सुरुवात त्यासाठी ब्राऊन शुगरचा सुद्धा इथे वापर करायचा आहे। 3/4 कप म्हणजे काय असतं मला ती सुद्धा आयडिया नव्हती, म्हणजे मी सगळं विसरलेली आहे केकच्या प्रोसिजर। पण 3/4 कप म्हणजे हाफ आणि 1/4 कप जे असतात ते आहे। तर ही ब्राऊन शुगर मी या ठिकाणी यूज करणार आहे। आपल्याला ही ब्राऊन शुगर जी आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे। त्याकरता मी टाकते आता हे यात। त्यानंतर ह्या साखरेत आपल्याला घालायचं आहे 3 टेबलस्पून पाणी। इथे लिहिलेलं आहे 1 टेबलस्पून। तसं हे 3 चमचे मी ह्या वाटेत काढून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला घालायचं आहे ह्या ब्राऊन शुगरमध्ये। सांता आएगा सांता आएगा बस में सब लोग बोलते हैं ना संता आएगा सबको पता है घंटा। ठीक आहे, मतलब आहे मला तर। आणि हा केक मैद्याचा नाही, बाय द वे आपण गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहोत। आणि ह्याच्यात सिनेमन पावडर, त्यानंतर ड्राय जिंजर पावडर जे की माझ्याकडे नाहीये सो मी त्या गोष्टी स्किप करणार आहे। माझ्याकडे कोको पावडर आहे तेवढी मी घालणार आहे। बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आहे ते घालणार आहे। आणि ब्राऊन शुगर मी कुकीज करण्यासाठी मागवली होती त्यामुळे मग आता ती ब्राऊन शुगर जी आहे ती मी यूज करून टाकायची। त्यामुळे हा ऑप्शन मी चूज केला ही रेसिपीचा। म्हणजे आपली ब्राऊन शुगर जी आहे ती अशीच वाया नको जाऊन द्यायची। त्यामुळे आता ह्याचं सिरप बनवून घेऊयात आपण। व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर बंद करायचं आहे। सो जे आपण सिरप मेल्ट केलं होतं ब्राऊन शुगरवालं ते हे आहे। त्यात मी टाकणार आहे आता तेल 1/4 कप। थोडी सिनेमन पावडरसुद्धा ॲड करायची आहे। माझ्याकडे ही घरी होममेडवाली सिनेमन पावडर आहे। काय म्हणणं आहे नवरदेव? थोडं प्रेम घे माझं ह्याच्यात। ते नाही आहे ना तुझं? तेच तर नाही आहे, तेच तर नाही आहे, रिकाम आहे। बघितलं तुझं प्रेम? काय सरप्राईज देशील म्हणतो तर म्हणतो काहीच नाही। किती रोमॅन्टिक उत्तर होतं बघितलं? माझ्याकडे जिंजर पावडर तर नाही आहे, मला वाटते टिकी एवढी परफेक्ट। आणि त्यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला टाकायचे आहे कोको पावडर आणि त्यानंतर हे गव्हाचं पीठ 1 कप। आता या गोष्टी सगळ्या मिक्स करायच्या आहेत। हे सुद्धा घालायचे पण आधी सगळ्यात आधी हे सोक केलेले फ्रूट्स जे आहेत ना ते टाकायचे आहेत फक्त। त्यातला ऑरेंज ज्यूस सध्या घ्यायचा नाही आहे। बापरे, काजू बघताय कसे दिसतात, डेंजर झालेत। मला जरा रिस्की वाटते ही रेसिपी खाणं। आद्या तुझ्यासाठी क्रिसमस केक बनवते मी स्पेशली। एवढ्या दिवसानंतर मी केक करते पण तरी मी क्रिसमस केक करायचं का ठरवलं मला सुद्धा कळत नाही। टेस्ट कशी असणार? एवढे सारे ड्राय फ्रुट्स आहे, मला बघून तर ते भयानक वाटते। ठीक आहे, चलो बॅटर तयार झालंय। तर ह्या पद्धतीचं बॅटर झालंय आणि तसं तर रेसिपीत मीठ दिलेलं नाही, मी थोडंसं टाकणार आहे कारण माझ्या आईचं म्हणणं आहे मिठाशिवाय चव नाही आणि आईशिवाय माया नाही। घातले आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची, ती मी घालून घेते. आणि त्यानंतर लागलंच तर थोडासा आपण ॲड करायला कन्सिस्टन्सी ऑरेंज ज्यूस टाकू शकतो. बस झाला मला वाटतं. तुम्ही कधी ट्राय केला आहे का क्रिसमस केक? माझ्याकडे काय बघ क्रिसमस म्हणलं की हे काय केलंय? अरे नाही, पण तू खाऊ शकतो का ऑरेंज ज्यूसचा केक? ऑरेंज ज्यूसचा केक नाही, तू ऑरेंज ज्यूसचा केक करते? येस बेबी येस. जाके इलाज कराओ. असं काय करते? अॅनिव्हर्सरी सरप्राईज. मम्मी पण काहीतरी असं दिलं मग. तू काहीच दिलं नाही. चुप हो जा सातवीं फेल. चुप. राजमा टाकला काय? मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. राजमाने ड्राय फ्रुट्स आहेत, खूप सारे ड्राय फ्रुट्स आहेत. आणि ह्या पद्धतीचा केक रेडी आहे. मी ठेवणार आहे तो आता सध्या कढईमध्ये. खूप चांगला होईल. मला टेन्शन आलंय होतोय का नाही व्यवस्थित, पण ठीक आहे. ह्या पद्धतीचा मस्त असा कलर तर आलाय. आता बघूयात अर्धा पाऊण तासानंतर काय होतंय त्याच्यात एक्झॅक्टली. रुको जरा सबर करो. तर साधारण अर्धा पाऊण तास त्याच्यावरती झाकण ठेवून मस्तपैकी आपला केक रेडी झालेला आहे. तो चेक करण्यासाठी सेंटरला मी टूथपिक घालून बघितले आहे आणि केक तयार झालेला आहे. मजा आया. हा पूनमने आणि मी बनवलेला केक. तू बनवला म्हणजे तू खाणार आहेस फक्त खायचंय म्हणून लगेच कापते, कोणालाच काही सांगत नाही. कापायला सुरू पण केले. हॅपी अॅनिव्हर्सरी टू मी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू. बाय द टी शर्ट काय घातलं दाखव. आय एम नॉट स्पॉइल्ड. माय हजबंड जस्ट लव्स मी. व्हेरी ट्रू. खोटं, साफ खोटं. व्हेरी ट्रू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू अँड मी. थांब मला कळलं. छान आहे. ऑरेंज ज्यूसचा काही फील नाही आहे म्हणजे दूध नसेल, दही नसेल तर बेस्ट ऑप्शन आहे केक करायला. हे वर हनी लावले. बघ चला कॅलरीज वाढतील बाहेर जायला. चला